गाडीवरती स्वामींचा लोगो बनवलाय, कसा झालाय भावांनो. दुकानावरती आलेल्या 6x6च्या 2 डिझाईन होत्या, त्या प्रिंटिंग करून घेतलं. गजाभाऊने बनवून ठेवल्या होत्या. त्यानंतर एक 3x5ची डिझाईन होती, तिचं पण प्रिंटिंग करून घेतलं. 10x12ची एक डिझाईन होती, तिचं पण प्रिंटिंग करायचं होतं. 10 फुटाचा रोल लावून घेतला आणि प्रिंटिंग करून दिलं. तिचं पण ओके मध्ये 2x वरती प्रिंटिंग मारलंय. त्यानंतर 2 दिवसापूर्वी वर्षश्राद्धाची जी आपण डिझाईन बनवली होती, तिचं पण प्रिंटिंग करून घेतलं. 10x12च्या प्रिंटला आपल्या मशीनवर 5.5 मिनिटं लागतात. तर तुम्हाला भावांनो तुमच्या मशीनवर किती मिनिटं जातात प्रिंटिंगला मला कमेंट करून नक्की सांगा. ही प्रिंटिंग भावांनो आपण 2x वरती मिडल स्पीडला सोडले. हाय स्पीडला तर ह्याच्यापेक्षा लवकर प्रिंटिंग बाहेर निघते. त्यानंतर आपल्याला रेडियमचं काम होतं. स्वामींचा एक लोगो बनवून घेतला गाडीवर लावायसाठी. त्यानंतर आपण एक विठ्ठल तिलक पण बनवून दिला वैभवला क्वालिटीमध्ये. कसा झालाय भावांनो कमेंट करून नक्की सांगा. पेपर ब्लास्टच्या मशीनवर आपल्याला नाव टाकायचं होतं, त्याच्यामुळे आधी त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे फॉन्टमध्ये आपण डिझाईन कट करून घेतली सगळी पाहिजे ती. इव्हेंटवाल्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉलचा लोगो टाकायचा होता त्याच्यावर आपल्याला. सगळं व्यवस्थित कटिंग करून घेतलं आणि फायनल असं चिटकावलं दिसतंय कसं झालंय भावांनो. त्यानंतर गजाभाऊने ह्या आजच्या दिवसभरात केलेल्या डिझाईन आहे त्यातल्या काय ऑफिसमध्ये लावायच्या होत्या आणि काय बर्थडेचं बॅनर होतं आणि एक वर्षश्राद्धाची डिझाईन होती. 10x8ची आपली डिझाईन फायनल झाली, त्याच्यामुळे लगेच तिचं प्रिंटिंग करून घेतलं. 10 फुटाचा रोल लावलेला होता, त्याच्यामुळे लगेच त्यांची प्रिंट मारून दिली. 5x6ची वर्षश्राद्धाची जी डिझाईन होती ती पण फायनल झाली, तिचं पण लगेच प्रिंटिंग करून घेतलं. ऑफिसमध्ये लावायला जे आपण डिझाईन सिलेक्ट केल्या त्या पण फायनल झाल्या, त्यांचं पण लगेच प्रिंटिंग करायला घेतलं. 3.5x7ची एक होती, 16x8ची एक होती आणि 8x6.5च्या 2 डिझाईन होत्या. 4x20चं स्टारचं 3 बॅनर होतं, त्यांचं डिझाईन करून घेतलं आणि लगेच त्यांचं प्रिंटिंग सोडून दिले. 3x वरती रिप केलंय आणि स्ट्रॉंगला प्रिंटिंग सोडून दिले. अशा तऱ्हेनं आजच्या कामाचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असेल तर भावांना तेवढं फॉलो करून घ्या.